जुळे सोलापूर परिसरातील प्रभुलिंगेश्वर मंदिर येथे महाशिवरात्री निमित्त भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले। जुळे सोलापूर परिसरातील प्रभुलिंगेश्वर मंदिर येथे महाशिवरात्री निमित्त भक्तिमय वातावरणात विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले। पहाटेपासूनच मंदिरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती। संपूर्ण मंदिर परिसर हर हर महादेवच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता। या मंदिराचे विशेष आकर्षण म्हणजे येथे स्थापित करण्यात आलेली 12 ज्योतिर्लिंगाची रचना, जी भाविकांसाठी श्रद्धेचे केंद्रबिंदू ठरते। महाशिवरात्रीच्या निमित्ताने सकाळी लवकर देवार्चन, रुद्राभिषेक तसेच भाविकांच्या हस्ते लिंगाष्टक पूजनाचे विधिवत पार पडले। वेद मंत्रांच्या गजरात आणि मंत्रोच्चारांच्या निनादात वातावरण अत्यंत पवित्र आणि भारावलेले झाले होते। अनेक भाविकांनी उपवास करून भगवान शंकराचे दर्शन घेतले, तर काहींनी कुटुंबांसह विशेष पूजाविधी करत अभिषेक अर्पण केला। मंदिर परिसरात आकर्षक रंगावली काढण्यात आली होती। फुलांची सुंदर सजावट आणि विद्युत रोषणाईमुळे संपूर्ण परिसर प्रसन्न व आल्हाददायक दिसत होता। दिवसभर दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग लागलेली होती। शिस्तबद्ध पद्धतीने दर्शन व्यवस्था केल्यामुळे भाविकांना सुरळीत दर्शन घेता आले। दरम्यान जामगुंडी मंगल कार्यालयाच्या वतीने भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची तसेच प्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती। स्वयंसेवकांकडून भाविकांना योग्य मार्गदर्शन करण्यात येत होते। गर्दी लक्षात घेता सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले होते, त्यामुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही। येथील धार्मिक विधी व कार्यक्रमांची माहिती सुशांत स्वामी यांनी दिली। दरवर्षीप्रमाणे यंदाही महाशिवरात्री मोठ्या भक्तिभावाने साजरी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले। प्रभुलिंगेश्वर मंदिर 12 ज्योतिर्लिंग, जामगुंडे मंगल कार्यालय, जुळे सोलापूर ह्या ठिकाणी दरवर्षी सालाबादाप्रमाणे महाशिवरात्रीला सकाळी 4 वाजता बिल्वार्चन पूजा, रुद्राभिषेक व भक्तांच्या हस्ते लिंगाष्टक वगैरे संपन्न होते। सालाबादाप्रमाणे याहीप्रमाणे या मंदिरात मोठी गर्दी होती, तरी भक्तांना कोणत्याही प्रकारचे त्रास होऊ नये म्हणून आमच्या इथे जामगुंडे मालकांनी बाउन्सरची व्यवस्था, सगळ्यांना प्रसाद, पाणी याची सुव्यवस्था केलेली आहे। दिवसभर प्रभुलिंगेश्वर मंदिरात भक्तिमय आणि उत्साही वातावरण अनुभवायला मिळाले।